पोलिसांची मोठी कारवाई। 2 आरोपींकडून 3 गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। दिनांक 23 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की 2 संशयित इसम मध्य प्रदेशातील उमरटी परिसरातून आंबे मार्गे शिरपूरकडे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे घेऊन येत आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला। दरम्यान खंबाडे आंबे गावाजवळील दगडी बाकड्याजवळ 2 संशयित इसम दिसून आले। पोलीस वाहन पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास उर्फ पल्लूराम मनोज धारू वय 30 वर्ष आणि रावसाहेब अशोक मोरे वय 29 वर्ष, दोघेही येवला, जिल्हा नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून 3 गावठी बनावटीचे पिस्टल, 6 जिवंत काडतुसे, 2 अतिरिक्त मॅगझिन असा तब्बल 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परिवर्तन 24 न्यूज।